पुण्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गियाबारे आजाराच्या रुग्णसंख्येनं आता राज्याची चिंता वाढवली आहे। आठवड्याभरातच जीबीएस रुग्णसंख्या 101 वर गेली आहे। यामधील 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। दूषित पाण्यामुळे गियाबारेचे रुग्ण वाढत असल्याचा संशय आहे। त्यामुळे नागरिकांच्या भीतीत आणखीनच वाढ झाली आहे। हा आजार फैलावू नये यासाठी आरोग्य विभागाने काय तयारी केली आहे बघूयात। गियाबारे आजाराचं सरकारला आव्हान। पुण्यातली रुग्णसंख्या 100च्या वर। आजार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू। पुण्यात गियाबारे आजार वेगाने वाढत चाललाय। पुण्यात एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या आता 101 वर गेली आहे। त्यातच सोलापुरातल्या एका तरुणाच्या मृत्यूने आता महापालिकेसह राज्याची आरोग्य यंत्रणा सुद्धा खडबडून जागी झाली आहे। रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय। पुणे महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या परिसराचं सर्वेक्षण केलं जात आहे। दूषित पाण्यामुळे रुग्ण वाढत असल्याचा संशय असल्याने दूषित पाण्याची तपासणी केली जाते। गियाबारे रुग्णांसाठी कमला नेहरू रुग्णालयात 50 बेडचा वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला। 15 बेड महिलांसाठी तर 15 बेड पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आले। रुग्णालयात 15 आयसीयू बेडची सुद्धा सोय करण्यात आली आहे। जीबीएस सिंड्रोम मध्ये अशी काही लक्षणे दिसून येतात। हा ऑटोइम्युन डिसीज असून पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो। त्यामुळे रुग्णांमध्ये हा रोग संपूर्ण वयोगटांमध्ये आढळतो आणि या रुग्णांची लक्षणे अशी असतात की ज्यामध्ये वीकनेस, हातापायांमध्ये वीकनेस जाणवतो, त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागते आणि त्यापैकी काही क्वचितच रुग्ण हे व्हेंटिलेटर वगैरे कृत्रिम श्वासोच्छवासाची सुविधा लागू शकते। दरम्यान हा संसर्गजन्य आजार नाही, योग्य उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो। आरोग्य विभाग उपाययोजना करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। याची प्रतिकारशक्ती कमी असते। अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो। दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट्स डेथ झाला। आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल, योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथं व्हिजिट्स दिलेत। या आजाराचा फैलाव तर होणारच नाही, परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणाने असेल, जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत। गियाबारे आजारात आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम आपल्याच शरीरावर हल्ला करते। त्यामुळे अनेकदा शरीरात बरीच गुंतागुंत तयार होते। पुण्यात सध्या जीबीएसचं थैमान पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकार समोर सुद्धा रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं ठाकलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।